ऑल वन्स. सिस्टरच्या कृतीतून आपण शिकायचे. त्या केवळ ज्ञानासाठी इथे आलेल्या नाही. त्यांचे 3 फील्डमधलं काम बघा. कुठले कुठले 3 फील्ड आहेत माहिती? एक म्हणजे शिक्षण, दुसरं आहे आरोग्य आणि तिसरं आहे समाज सेवा. आणि खरोखर या तिन्ही फील्डमधलं त्यांचं काम जे ते सर्वदूर चाललेलं आहे. सिस्टर या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेल्या आणि समाजसेवा म्हणजे बघा, त्या प्रत्येक मुलाला ओळखतायत सिस्टर. प्रत्येक मुलाच्या कुटुंबाचा इतिहास त्यांना माहितीच आहे. म्हणजे किती क्लोज आहेत बघा तुमच्या त्या. म्हणून अगदी सुंदर वातावरण तुम्हाला मिळालं या ठिकाणी. त्याचा फायदा घेतला पाहिजे. बरं, आपल्या स्कूलचं मोठो काय माहिती? स्कूल मोठो our promotion motto, late your lifestyle. आणि मोठं कोणी दिलं माहिती? आपल्या काँग्रेस सेंट मॅगडलेन ऑफ कलकत्ता त्यांनी दिलेलं आहे. which means to live life with the values. काय सुधारायचे आपण? व्हॅल्यूज. आपल्या कन्व्हर्जन सिस्टर्स, डॉटर ऑफ चॅरिटी, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची मन, हृदय आणि जीवन जे तर ते घडवले. आणि त्यांची सेवा जी तर ती निस्वार्थपणे कुणाची मदत न घेता चालली. सेंट मॅगडलेनच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं हे काम दिलं ते चालू. फक्त शिरपूरलाच नाही, काही मुलाच्या कॉन्व्हेंटबद्दल देखील ऐकलं. एक टीचर आहे आपल्या मुलाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले. कुठल्या टीचर आहेत माहिती? मिस शिल्पा. आता सिस्टर द्यायला तर कशा पद्धतीने कार्य करत आहेत, कशा क्लोज येतात प्रत्येक स्टुडंटला. ॲडमिशन घेतल्यापासूनच्या तर तुमच्या अतिशय क्लोज आहे. एक घटना मला आठवते सिस्टरच्या बाबतीतली, ती मी शेअर करते. आता इथे फक्त 9 पर्यंत ते पुढच्या वर्षी येईल. 10वी एक घटना. माझ्या वर्गात एक मुलगी जी तर 5-6 दिवसापासून गैरहजर होती. न येण्याचं कारण जे तर तिच्या मैत्रिणी सांगत होत्या की मी ती शाळा सोडणार आहे. इव्हन 10वीचा फॉर्म देखील भरायला तयार नाही. आणि 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरल्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही. मुदत संपत आलेली. 3 दिवसाच्या वरती झालं आम्हाला प्रिन्सिपलला सांगावं लागतं की आमचा स्टुडंट येत नाही. तसं मी सिस्टरला सांगितलं की सिस्टर असं प्रॉब्लेम आहे, फॉर्म भरण्याची मुदत संपत आलेली आहे आणि हिने फॉर्म भरलाच पाहिजे. आणि ऐकताच सिस्टरने काय कृती करावी, ताबडतोब त्या गाडीवर बसल्या, तिचा ॲड्रेस वगैरे घेतला आणि तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचल्या. आणि घरापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर तिथली परिस्थिती जी मी पण त्यांच्याबरोबर होती आणि तिथली परिस्थिती जी तर अतिशय बिघाडली. वडील जे दारू पिऊन पडलेले, आई जी तर ती नेहमीच्या भांडणाला कंटाळून घर सोडून गेलेली. इव्हन ती आई जी तर ती जीवनाला देखील कंटाळलेली. अशा परिस्थितीने घर सोडून गेलेली मनस्थिती.
सिस्टरने मागचा पुढचा विचार न करता 1-2 जणांना